नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण सुंदर सोपे असे नवीन प्रकारचे फूल बनवणार आहे। ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। रंगीत मोती, पांढरे मोती, रंगीत मोती दोन प्रकारचे, पांढरे मोती, तुंगूस, कात्री आणि सुई। हे सगळे मोती 5 नंबरचे आहे। चला तर मग आपण फूल बनवायला सुरुवात करूया। हे पहा मैत्रिणींनो, हे असे फूल आपल्याला बनवायचे आहे। आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे। हे पहा, हा असा एवढा धागा आपण ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। हे पहा, आणि मी धाग्यामध्ये 12 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे। पहा, हे 12 रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे। हे 12 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे। आता तो गोल कसा बनवायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते। ही जी गाठ पाडली, हा गाठीजवळचा मोती, त्याच्यातून ही सुईवरती काढायची आणि सुईवरती काढून धागावरती ओढून घ्यायचा आहे। हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे। आणि आपण आता पुढच्या 2-3 मोत्यातून ही सुई परत काढून घेऊ, म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होतो। पहा, हे पहा, असा आपला गोल तयार झालेला आहे। आता काय करायचं मैत्रिणींनो, पहा, आता आपण ह्या मोत्यातून सुई काढलेली आहे। हा एक मोती, ह्याच्यातून धागा निघायला दिसतोय तुम्हाला, है ना। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक रंगीत मोती ओवायचा आहे आपल्याला। एक रंगीत मोती, दुसऱ्या प्रकारचा, आणि 12 पांढरे मोती। हे पहा, आपण आता 12 पांढरे मोती ओवून घेणार आहे। हे असे आपण 12 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत आपल्याला दुसऱ्या रंगाचे 3 मोती ओवून घ्यायचे आहे। हे पहा, आपण आता हे 3 मोती ओवून घेणार आहे। आणि आता आपल्याला काय करायचं पहा मैत्रिणींनो, आता आपण हे 3 मोती रंगीत ओवून घेतले, ते साईडला करून त्याच्यावरचा हा जो एक पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची। पहा, या एका मोत्यातून आपण सुई बाहेर काढली, सुई अद्धरवरती काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। पहा, हा असा इथे आपला आकार तयार झाला आहे पाकळीचा। अशा आपल्याला 6 पाकळ्या बनवायच्या मैत्रिणींनो। आता आपण काय करणार आहे, इकडे 12 मोती ओवले, आता इकडे आपल्याला 11 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे। आता आपण पांढरे 11 मोती ओवून घेणार आहे। हे पहा, आता आपण हे 11 मोती पांढरे ओवून घेतलेले आहे। आणि आता पहा मैत्रिणींनो, आता काय करायचं, आपण हा जो वरती एक रंगीत मोती ओवला आहे, ह्या गुलाबी मोत्यांच्या खालचा हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेणार आहे। पहा, आलं का तुमच्या लक्षात मैत्रिणींनो? हे पहा, ही सुई आपण वरती काढलेली आहे, सुई अद्धरवरती बाहेर काढायची आहे, मोत्यातनं धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा। हे पहा, इथे आपली एक पाकळी तयार झालेली आहे। आणि आता आपल्याला ही सुई ह्या 3 मोत्यातून बाहेर काढायची। हे वरचे आता आपण जो गोल केलेला आहे त्या गोलामधले 3 मोती, 1 2 3 अशी सुई आपण आता परत बाहेर काढून घेणार आहे। फूल एकदम सोपे मैत्रिणींनो, तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा की तुम्हाला फूल जमले, आवडले असं मला कळवा। आणि एक गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। हे पहा, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे। आता आपण परत एक रंगीत मोती, आता मी तुम्हाला 2 पाकळ्या शिकवणार आहे।
आता आपल्याला परत 12 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे आपले 12 पांढरे मोती ओवून झालेले आहे आणि आता परत आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 रंगीत मोती मी ओवून घेतले आहे पहा. आणि आता परत आपल्याला तसंच करायचं आहे. हे 3 रंगीत मोती साईडला करायचे, हे असे साईडला करून घ्यायचे आणि हा जो एक वरचा पांढरा मोती आहे त्या रंगीत मोत्यांच्या वरचा, त्याच्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण 11 मोती ओवून घेणार आहे. हे आपले 11 मोती ओवून झाले पहा. हे 11 मोती ओवून झाल्यानंतर आपल्याला परत हा जो रंगीत मोती आहे दुसऱ्या कलरचा, त्याच्यातून परत सुई, हा एक पांढरा आणि हे वरचे 2 गुलाबी, ह्याच्यामधला हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई परत अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी आपली इथे दुसरी पाकळी तयार झाली पहा. आता मी तुम्हाला परत आणखीन एक पाकळी शिकवणार आहे आणि नंतर तुम्ही पाकळ्या बनवून पहा, हे फूल बनवून पहा. आता मी तुम्हाला त्याच्या पुढचा भाग कसा बनवायचा ते शिकवणार. आता आधी मी तुम्हाला परत एक पाकळी शिकवून देणार आहे. हे पहा, आता आपण अशी सुई ह्या 2 मोत्यांच्यामध्ये काढली. परत आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे आणि परत आपल्याला 12 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. एक रंगीत, 12 पांढरे आणि 3 रंगीत. हे आपण 12 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता परत 3 रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे पहा. हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपल्याला हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा. पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला 11 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला ही शेवटची पाकळी शिकवते मैत्रिणींनो. हां, आता तुम्ही नीट लक्ष द्या. आता आपण एका साईडला 12 पांढरे मोती ओवले, आता 11 मोती ओवून घेणार आहे. हे आपण 11 मोती ओवून घेतले आणि आता परत आपल्याला हा जो एक रंगीत मोती ओवलेला आहे दुसरा, त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि लगेच आपल्याला 1, 2, 3 अशा तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. अशी सुई आपण बाहेर काढून घेतल्यानंतर परत आता पहा मैत्रिणींनो, इथे एक रंगीत मोती ओवायचा, 12 पांढरे ओवायचे, 3 रंगीत ओवायचे, एका पांढऱ्या मोत्यातून सुई वरती काढायची आणि परत एका साईडला 11 पांढरे मोती ओवायचे आणि रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची. पुढच्या 3 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, असं इथपर्यंत तुम्ही करा. मी तुम्हाला पुढचं फूल दाखवते कसं करायचं ते. आता मी त्या फुलातली डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, हे माझे फूल इथे तयार झालेले आहे. अशा माझ्या 6 पाकळ्या तयार झाल्या आहे पहा. आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आधी आता त्या कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आहे. तर त्या कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते पहा. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक गुलाबी मोती
त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती. अशी सुई आपण बाहेर काढली, खालच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आणि आता पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला 1 2 3 4 5 ह्या पाचव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, पांढरे 5 मोती. 1 2 3 4 आणि 5 अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला 3 गुलाबी मोती होऊन घ्यायचे आहे. मी गुलाबी आणि निळा कलर घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता. आता आपण ह्या 5 मोत्यातून सुई बाहेर काढली खालच्या दिशेने, ह्या पाकिटले हे 5 मोती. आता आपल्याला 3 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता मी हे 3 गुलाबी मोती ओवून घेणार आहे. हे 3 गुलाबी मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला परत 3 हे मोती ओवून घ्यायचे आहे. 3 गुलाबी, 3 हे रंगीत असे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता काय करायचं पहा मैत्रिणींनो. आता परत आपल्याला हे 3 रंगीत मोती, गुलाबी कलर घेतला आहे मी आणि खाली मी निळा कलर घेतलेला आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो गुलाबी मोती आहे त्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, गुलाबी मोती ह्याच्यातून सुई अशी वरती काढायची, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे. हे पहा, इथे आपली अशी पाकळी तयार होणार आहे. हे पहा, अशी पाकळी तयार होणार आहे इथे. आणि आता इथे 3 मोती ओवले. आता आपल्याला इथे 2 मोती ओवायचे, म्हणजे 3 मोती बरोबर आपले येतील. हे 2 मोती ओवले. आणि आता ह्या इकडची शेजारची पाकळी आहे, ह्या पाकळीतला 5व्या मोत्यातून सुई वरती बाहेर काढायची आपल्याला. इकडून खाली काढली, आता इकडून वरती काढू. तर 5 मोती आपण मोजून घेणार आहे. 1 2 3 4 5 आणि खालून पहा 1 2 3 4 5 ह्या मोत्यातून आपली सुई अशी वरती बाहेर निघालेली आहे. दिसते का मैत्रिणींनो? पहा, आणि सुई अगदी अद्धरवरती काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. असं आपल्याला 6 पाकळ्यांना करायचं आहे. पहा, ही इथे आपली एक पाकळी तयार झालेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, अशी आपली पाकळी तयार झालेली आहे. आणि आता परत आपण वरच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. वरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढलेली आहे. मग परत त्या रंगीत मोत्यातूनही सुई बाहेर काढणार आहे आपण. हा एक रंगीत मोती, ह्याच्यातूनही आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता पहा, ह्याशी सुई काढून घेतली. आणि आता आपण परत हा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचा हा दुसरा रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढलेली आहे. खालच्या दिशेने आपली सुई बाहेर निघालेली आहे. पहा, आणि आता परत आपण ही जी पाकळी आहे हिच्यातले हे 5 मोती पांढरे, 1 2 3 4 5 ह्या पांढऱ्या 5 मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. हे 2 4 आणि हा एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे खालच्या दिशेने. आणि आता परत आपण 3 गुलाबी मोती ओवून घेणार आहे. एक 2 हे 3 रंगीत मोती ओवले. आता दुसरे 3 रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे.
हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता पहा, आता आपण हे 3 मोती साईडला करून ह्या एका वरच्या रंगीत मोत्यातून सुई परत समोर वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 रंगीत मोती आपण ओवून घेतले आणि आता ही पाकळी आहे, ह्या पाकळीतल्या 5 मोत्यातून आपल्याला परत सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता हे 5 मोती पहा, 1 2 3 4 5. हे पहा, आता आपण ह्या 5व्या मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढणार आहे. ही सुई काढली आपण आणि सलग आपण आता लाईनशीर ह्या सगळ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे अशी सुई काढली. आता हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला ह्या पुढच्या पाकळीला जॉईन करायचं आहे. तर आता आपण परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हा एक दुसरा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता आपण परत 1 2 3 4 5 ह्या 5 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, लक्ष द्या मैत्रिणींनो. हा एक पांढरा मोती, त्याच्या पुढचा 3 झाले, हा एक 4 आणि हा एक 5. अशी 5 मोत्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई काढल्यानंतर परत आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत दुसऱ्या कलरचे 2 रंगीत मोती, 3 रंगीत मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. हे असे 6 मोती आपण ओवून घेतो आणि परत आपल्याला हा जो आपण आधीचा रंगीत गुलाबी मोती ओवलेला आहे, ह्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढणारे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आणि शेजारच्या पाकळीतल्या 5 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने. हे पहा, हे 2 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता परत आपण ह्या पाकळीतले हे 5 मोती 1 2 3 4 5 इथून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. हे 5 पांढरे मोती, हे सगळे मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, इथे आपला हा पाकळीचा आकार तयार झाला, पाकळी जॉईन झाली. आता परत आपण हा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचे 2 रंगीत मोती, हे पहा, अशा पाकळ्या आपल्याला जॉईन करायच्या आहे. हे अशी पाकळी जॉईन केली की आपलं फूल सुंदर असं दिसतं. हे पहा, आता आपण परत ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली खाली आणि हे 5 मोती इकडचे ह्या पाकळीतले 3 हे वरचे पांढरे, त्याच्या खालचे पुढचे 2 पांढरे मोती, अशी सुई आपण परत बाहेर काढलेली आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण परत 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे. मैत्रिणींनो, हे फूल दिसायला खूप सुंदर दिसतो. तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा. हे 3 गुलाबी रंगीत मोती ओवले. परत आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे असे आपण 6 मोती ओवून घेतो आहे. आणि परत आपल्याला ह्या गुलाबी मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा जो ओवलेला 3रा मोती आहे, ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढली. पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता ही शेजारची पाकळी, ह्या शेजारच्या पाकळीतले 5 मोती 1 2 3 4 5 इथून आपली सुई वरच्या दिशेने बाहेर निघणार आहे. हे 5 मोती शेजारच्या पाकळीचे, हे 5 मोती, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे.
आणि त्याच्यावरचा एक रंगीत मोती, त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला आता पुढची पाकळी जॉईन करायची. पहा आता किती पाकळ्या राहिल्या आपल्या, 1 2 3 पाकळ्या राहिलेल्या आहे. आता आपण ही पाकळी जॉईन करणार आहे. तर आता ह्या 2 गुलाबी मोत्यातून सुई बाहेर निघेल आपली. अशी सुई बाहेर निघाली. हा एक रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढणारे पहा. हे 2 गुलाबी मोती अशी सुई बाहेर काढली. आणि त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती आणि त्याच्या पुढचे हे 5 पांढरे मोती. 5 पांढरे मोती 1 2 3 4 आणि 5 अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे परत आपण 3 गुलाबी मोती ओवून घेणार आहे पहा. हे 3 मोती ओवले. परत आपल्याला हे दुसरे रंगीत 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवले. असे आपण 6 मोती होतो. आणि आता हे जे वरचे गुलाबी मोती आहे त्याच्यातला हा एक तिसरा मोती, त्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढणारे पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. अशी सुई काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घेतला. आता परत आपल्याला 2 हे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 मोती ओवून घेतले. आणि आता ह्या पाकळीतले हे 5 मोती 1 1 2 3 4 5 हे 5 मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण वरती बाहेर काढायला. लक्ष द्या मित्रांनो, 1 2 3 4 5 शेजारच्या पाकळीतले हे 5 मोती ह्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी वरती बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता पहा, हा एक रंगीत मोती, हा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचे 2 गुलाबी मोती. आता आपण शेजारच्या पाकळीला जाणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आणि आता परत आपण ही शेजारची पाकळी, हिच्यातून सुई बाहेर काढणारे खालच्या दिशेने हा एक गुलाबी मोती, त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती, अशी सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. आता 5 मोत्यातून पांढऱ्या अशी सुई आपण बाहेर काढू. 1 2 3 4 5 हे 5 मोती. 1 2 3 4 आणि 5 हे 5 पांढरे मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 3 रंगीत मोती ओवायचे गुलाबी रंगाचे. हे 3 रंगीत मोती आपण ओवून घेतले. आणि परत आपण हे 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे दुसरे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले. आणि परत आपण हा जो एक रंगीत मोती गुलाबी वरचे, त्याच्यातून सुई परत अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपली ही शेवटची पाकळी जॉईंट होणार आहे मैत्रिणींनो, लक्ष द्या हां. आता आपण 2 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 2 मोती आपण ओवून घेतले. आणि आता परत ह्या पाकळीतले 5 पांढरे मोती 1 2 3 4 5 ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने. हे 5 मोती 1 2 3 4 आणि हे 5, हा एक 5वा मोती. अशी ह्या 5 पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली. आणि ह्याही मोत्यातून वरच्या अशी सुई आपली काढलेली आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता आपण ह्या पाकळ्या जॉईन केलेल्या आहे. आता आपल्याला मध्ये पाकळी करायची, ह्या फुलाच्या मध्ये पाकळी बनवायची. आता ती कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगते पहा. आता आपण पाकळीतून पाकळी तयार करणार आहेत. आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढलेली. आता हे पुढचे 2 मोती रंगीत इथून सुई बाहेर काढली. ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा आता हां मैत्रिणींनो,
फूल खूप सुंदर आहे दिसायला. आता 1 2 3 हे 3 पांढरे मोती, 1 2 3 ह्या 3 पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आतमध्ये अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे पहा. आणि आता आपल्याला इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती आणि 2 रंगीत मोती. 2 पांढरे मोती, 3 रंगीत मोती. दोन पांढरे 3 रंगीत असे हे मोती आपण ओवून घेतलेले आहे पहा. आणि खाली आपल्याला 1 रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. 2 पांढरे 3 गुलाबी घेतले, 1 रंगीत घेतला. आता पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला परत ह्या एका गुलाबी मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि या धागावरती ओढून घ्यायचा आहे. ही अशी इथे आपली डिझाईन तयार झाली. आता इथे आपल्याला परत 2 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. ही इथे आपली डिझाईन तयार झाली पहा. हे 2 गुलाबी मोती, 1 दुसरा रंगीत मोती, असे मोती आपल्याला आता ओवायचे. 2 पांढरे, 2 रंगीत, तिसरा 1 रंगीत, असे आपण 4 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण ह्या 2 रंगीत मोत्यातून, ह्या एका रंगीत मोत्यातून सुई वरती काढणारे पहा. ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. ही अशी सुई काढून घेतल्यानंतर धागा ओढायचा आहे आणि परत 1 रंगीत मोती ओवायचा आणि 2 पांढरे मोती ओवायचे. हे पहा, हे 2 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ह्याच पाकळीतले हे वरचे 3 मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढू पहा. 1 2 3 ह्या 3 मोत्यातून आपल्याला सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही इथे पाकळी आपण तयार केली पहा. आणि आता परत आपण हा 1 रंगीत मोती आणि त्याच्या पुढचे 2 पांढरे मोती, हे 2 रंगीत मोती, ह्याच्यातूनही सुई बाहेर काढू. त्याच्या पुढचा हा 1 रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढली. आणि आता परत आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढू. 1 2 3 आतमध्ये सुई काढायची आपल्याला खालच्या दिशेने, अशी सुई काढायची आहे. आणि आता इथे परत आपण 2 पांढरे मोती, हे 2 पांढरे मोती, 2 रंगीत मोती आणि 1 दुसरा रंगीत मोती, असे आपण 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला परत हा जो वरचा गुलाबी रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि परत आता आपण 1 रंगीत आणि 2 पांढरे, हे असे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला ह्या पाकीटले 1 2 3 त्याच पाकीटले हे 3 मोती, त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची. पाही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. वरच्या दिशेने धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा धागा आपण ओवून घेतलेला आहे. आणि आता परत हा 1 रंगीत मोती, आता आपण तिसऱ्या पाकळीत जाणार आहे. आता हा 1 रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि हे 2 मोती आणि अशी सुई बाहेर काढली आपण. आता आपण पुढची पाकळी जाणार आहे. तर पुढची पाकळी पहा मैत्रिणींनो. मग हे 2 रंगीत मोती, हा 1 रंगीत मोती, अशी सुई बाहेर काढायची आहे. मग हे 3 पांढरे मोती, 1 2 आणि 3, ह्या 3 मोत्यातूनही सुई बाहेर काढली. आता 2 पांढरे मोती, हे पहा, हे 2 पांढरे मोती
परत 2 रंगीत मोती, हे 2 रंगीत मोती आणि एक दुसरा रंगीत मोती असे ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण ह्या एका गुलाबी मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढणारे पाही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. असे सगळ्या पाकळ्यांना आपल्याला करायचं आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता इथे आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हा असा एक रंगीत मोती ओवून घेतला. परत 2 पांढरे मोती ओवायचे. हे 2 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत आपण 1 2 3 ह्या पाकिटले हे 3 मोती ह्याच्यातून परत सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. हा एक रंगीत मोती अशी सुई बाहेर काढली आपण. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि त्याच्यानंतर हा एक रंगीत मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढायची. आता आपल्याला ही पाकळी करायची. पहा, आता आपण परत 1 2 हे 2 रंगीत मोती अशी सुई बाहेर काढणार आहे. आणि आता ही पाकळी, ह्या पाकळीतले हे 3 पांढरे मोती, हे पहा 1 2 आणि 3 हे 3 पांढरे मोती अशी सुई बाहेर काढायची आहे. आणि परत आता इथे 2 पांढरे मोती, हे 2 पांढरे मोती, 2 रंगीत मोती आणि एक दुसरा रंगीत मोती असे 5 मोती ओवायचे. हे पहा. आणि आता परत आपण ह्या एका गुलाबी मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत एक रंगीत आणि 2 पांढरे, एक रंगीत 2 पांढरे हे असे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत ह्या पाकिटले हे 3 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपली एकच पाकळी राहिली आहे. पहा, आता परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता ही एक पाकळी आणि ही एक पाकळी, ह्या 2 पाकळ्या आपल्या राहिलेल्या आहे. आता त्या पण मी तुम्हाला दाखवते आहे. म्हणजे आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आता पहा, हा एक रंगीत मोती गुलाबी रंगाचा, त्याच्या पुढचा हा एक रंगीत मोती असा आणि हे 3 पांढरे मोती अशी सुई आपण ह्या पाकळीतून काढून घेतलेली आतमध्ये. आणि आता परत इथे 2 पांढरे, हे 2 पांढरे मोती ओवले, 2 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 2 रंगीत मोती, हा एक रंगीत मोती असे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण हा एक रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुई वरती काढणार आहे, अशी काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण एक रंगीत मोती ह्याच्यात ओवून घेतलेला आहे. आणि ह्या पाकळीतले हे 3 मोती 1 2 3 ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने. हे पहा 1 2 3 आणि हा एक रंगीत मोती अशी सुई आपण काढली. पहा वरती. आता आपली एक पाकळी राहिलेली आहे. आता आपण ती सुद्धा पूर्ण करून घेणार आहे. धागा व्यवस्थित ओढायचा मैत्रिणींनो, फक्त बस, बाकी काहीच नाही करायचं. नाही, इथे आपले 2 पांढरे मोती घालायचे राहिले. हां, हे पहा. एक 2 3 ह्या मोत्यातून सुई आपण घातली ती परत काढलेली आहे. आणि इथे आता आपल्याला 3
2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आता आपण ह्या पाकळीतून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. परत आपले हे 2 रंगीत मोती, हा एक रंगीत मोती, अशा 3 रंगीत मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढलेली आहे. पहा, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि हा एक रंगीत मोती, परत हे 3 पांढरे मोती, अशी सुई आपण ह्या पाकळीतून आतमध्ये काढलेली आहे. हे पहा. आणि आता इथे 2 पांढरे मोती, हे 2 पांढरे मोती, हे 2 रंगीत मोती आणि एक दुसऱ्या रंगाचा रंगीत मोती, असे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत आता आपल्याला ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा एक रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. हा एक रंगीत मोती आणि 2 पांढरे मोती, असे आपण हे मोती ओवून घेतलेले आहे. आणि हे 3 पांढरे मोती, ह्याच्यातून सुई आपण परत वरती बाहेर काढून घेणार आहे. आणि आता आपण तिथे गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, असं आपलं इथे सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला फूल समजलं असेल तर तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला फूल कसे वाटले. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, इथे गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, इथे आपलं हे सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. हे पहा, आपले हे असे सुंदर असे फूल तयार झालेले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद. असे ठेवू शकता, असे ठेवू शकता. पहा.